हे कथा संग्राम की, विश्व के कल्याण की. धर्म धर्म सत्य असत्य आदि अनंत देश कलंक. तर आमच्या गाण्यावरनं तुम्हाला कळलंच असेल की आज आम्ही कोणत्या विषयावर क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. तर आज आपला प्रश्न उत्तरांचा भाग आहे तो आहे महाभारत. तर लगेच सुरू करूया आपल्या व्हिडिओला. हॅलो, हाय, नमस्ते. आणि जर तुम्ही चॅनलवर न्यू असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि सबस्क्राईब करा. आणि चला लगेच सुरू करूयात आपल्या प्रश्न उत्तरांना. तर पहिला प्रश्न येत आहे मननसाठी. मॅजिक बुक काढली खिशातनं. तर चला पहिला प्रश्न आहे ही लेवल 1 असणार आहे. याच्यानंतर आम्ही अजून Part one लेवल means. 1 लेवल 2 लेवल 3 असं प्रश्न उत्तर विचारणार आहे. तर आणि त्यामुळे त्याच्या- तुम्हाला जर अजून व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलवर ठेवून राहा. आणि हे इझी आहे. जशा जशा लेवल वाढत जातील तसे 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 खूप hard हार्ड होत क्वेश्चन येतील. चला प्रश्नोत्तरांना सुरू करूयात. मनन Okay, okay. जरा मागे होऊन बसते म्हणजे मनाला प्रश्न आणि उत्तर दिसणार नाही. तर पहिला प्रश्न आहे कौरव आणि पांडव या दोघांचे गुरु कोण होते? द्रोणाचार्य. एकूण किती कौरव होते? 100 100 आणि 101वी म्हणजे एक त्यांना बहीण होती. बहीण होती. आणि पांडव किती होते टोटल? 5. पांडवांच्या आईचं नाव काय होतं? माद्री आणि कुंती. माद्री ही नकुल सहदेव यांची आई होती. कौरवांच्या आईचं नाव काय होतं? कौरवांच्या आईचं गांधारी. आणि कौरवांच्या वडिलांचं नाव काय होतं? धृतराष्ट्र. पांडवांच्या वडिलांचं नाव काय होतं? पांडू. कौरवांच्या राज्याची राजधानी काय होती? हस्तिनापूर. कौरव सैन्याचे पहिले सेनापती कोण होते? भीष्म. महाभारताचे लेखक कोण होते? व्यास महर्षी. आणि व्यास महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कोणी महाभारत लिहिलं होतं? गणपतींनी. पांडवांचे सर्वात ज्येष्ठ बंधू कोण होते? दुर्योधन. पांडवांचे. पांडव का? पांडव का? युधिष्ठिर. आणि मग यांचे कोण होते कौरवांचे? सांगितलं मी दुर्योधन. पांडवांच्या कोणत्या पत्नीचा जन्म अग्नीतून झाला होता? पांडवांच्या एक पत्नी ज्या होत्या त्या श्रीकृष्णांची बहीण होत्या. सुभद्रा. हा. आणि दुसरी पत्नी कोण होत्या? दुसरी पांचाली. हा, पांचाली. त्यांचं आडनाव नाही, त्यांचं नाव नाव असं होतं. बोललो. पांचाली म्हणजे 5 पांडवांची पत्नी. यांचं नाव काय होतं? पित्यांचं नाव काय होतं? पांचालीच्या पित्यांचं नाव होतं द्रौपद. द्रौपदी. ओके, ठीक आहे. भीम आणि हिडंबा यांच्या मुलाचं नाव काय होतं? घटोत्कच. द्रोणाचार्यांच्या मुलांचं नाव काय होतं? अश्वत्थामा. शकुनी हा कौरवांचा कोण होता? लंगडा मामा. राजा शंतनूची पहिली पत्नी कोण होती? जी गंगा. जी भीष्मांची आई पण होती. भीष्म हे गंगादेवींचे 8वे पुत्र होते. बाकीची जी गोष्ट आहे ती गोष्ट आम्ही तुम्हाला पुढील काही एपिसोड्समध्ये किंवा काही व्हिडिओजमध्ये सांगू की कसे ते 8वे पुत्र होते, काय झालं, कसं झालं. ओके, तुम्ही म्हणून स्टे ट्यून राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा. त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. हे सगळं ज्ञान आम्ही देणार आहोत व्यवस्थित. एकदम भूत. ओके, पुढचा प्रश्न. दुर्योधनाला कोणी मारलं होतं? भीम. कर्णाला कोणी मारलं होतं? अर्जुन. बरं, आता मला सांग, महाभारताचे युद्ध कुठे सुरू होतं? कुरुक्षेत्र. कोणत्या योद्धाने चक्रव्यूह रचना यशस्वीपणे भेदली होती? अभिमन्यू. अभिमन्यू हे कोण होतं? अभिमन्यू हे सुभद्राचे पुत्र व मीन्स अर्जुनाचे पुत्र. सेम आहे ते. अर्जुन आणि सुभद्राचा मुलगा. युधिष्ठिर ज्या खेळात हरला त्याचे नाव काय होते? द्यूत. ह्या खेळानंतर पांडवांना किती वर्षाचा वनवास शिक्षा म्हणून सुनावला गेला होता? 13 वर्षाचा नाही सॉरी 12. हा, 12 वर्षाचा वनवास होता आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञात वनवासाच्या काळात पांडवांना आश्रय देणाऱ्या राजाचे नाव काय?
राजा कोण आहे सांग. तुला एक हिंट देऊ शकते मी. आत्ताच तुझा फेवरेट नाही पण सगळ्यांचा फेवरेट क्रिकेटरचं जे नाव आहे त्याच्यावरून त्या राजाचं नाव, म्हणजे त्याच्यावरून नाही, त्यांचं नाव होतं. सूर्यकुमार. अरे नाही म्हणत. सगळ्यांचा असा कोणत्या टीम जस्ट कोणत्या टीम फेवरेट कोण असतं सगळ्यांचं. कोणत्या टीम मधनं? टीम नाही सांगू शकत मी आता. विराट. राजा विराट. महाभारतादरम्यान हस्तिनापुराचा अंध राजा कोण होता. धृतराष्ट्र. कौरव पांडवांचे आजोबा कोण होते. व्यास महर्षी. करेक्ट. ते झालंय. द्रौपदीच्या पित्याचे नाव काय होते. द्रुपद. त्यांच्या राज्याचं नाव काय होतं. तुम्ही कमेंट मध्ये तुम्ही कमेंट मध्ये द्रुपद अरे नगर. थांब ना, त्यांना पण विचार करू दे द्रुपद ना. नगर. नाही. द्रुपद नगरी. नाही, तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्या, म्हणजे तुम्ही पण आमच्याशी कनेक्टेड राहाल. तुम्हीही या प्रश्नांचे उत्तर देऊ शकाल. आम्हाला कमेंट मध्ये याचं उत्तर नक्की सांगा. भीमाचे दिव्य वडील कोण होते. जर तुम्हाला माहिती असेल तेच आम्ही तुम्हाला म्हणते की आमच्या चॅनलवर राहा, कारण जर तुम्हाला माहिती असेल तर कुंती देवींना हे सगळे पुत्र, आपले जे 5 पंचमहाभूत असतात त्याच्यापासून ह्या सगळ्या पुत्रांची निर्मिती झाली आहे. आता ते कसं काय वगैरे हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये एका व्हिडिओत सांगेल. भीमाचे दिव्य वडील कोण आहे. अग्नी. नाही. वायू. हो, वायू. कर्णाच्या धनुष्याचे नाव काय होतं. सांगा 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 सांगा. तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा. मी जर तुम्ही नाहीच दिलं तर मी माझ्या पहिल्या कमेंटला उत्तर देईल. ॲटलिस्ट ते जाऊन बघा आणि माझ्या पहिल्या कमेंटवर लाईक करा. विदुराचे वडील कोण होते. विदुर राजा जे होते. विदुर राजा कोण होता बेसिकली ते सांग पहिलं मला. विदुर राजा पांडू आणि धृतराष्ट्रांचे भाऊ होते. बरोबर. हे 3 भाऊ होते. हा. आणि विदुर राजांचे पिता म्हणजे व्यास महर्षी. बरोबर. आता तुम्ही सेकंड पार्टसाठी तयार राहा आणि तुमचे काही प्रश्न असतील जे आम्ही आमच्या व्हिडिओत ॲड करू, तुम्हाला असं वाटत असेल तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही जेणेकरून त्यांचे आमच्या उत्तर व्हिडिओत देऊ. आम्ही ते ॲड करू आणि आम्ही तुमच्या आयडीचं नाव सुद्धा घेऊ याच्यात की यांनी आम्हाला असा प्रश्न विचारायला सांगितला आहे. सो स्टे ट्यून आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.